परमात्मा प्राप्ती होण्याकरता लागलेल्या सद्गुणांचं वर्णन चाललेलं आहे, आपण ऐकतोय रोज. 5व्या श्लोकातील तेच त्यांनी केलेलं आहे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामः द्वंद्वैर्विमुक्तः सुखदुःख संज्ञैर गच्छन्त मूढः पदमो व्ययंतात, असं वर्णन केलं त्यांनी. ज्याचं मन मोह आणि सन्मान, मान सन्मान हे सगळं नष्ट झालंय. कारण मोह असला की पाहिजे, पाहिजे असलं की कर्म करायचं, कर्म करायला की फळं आली, ते सगळं चक्रच बंद. मोह नसला म्हणजे सगळा प्रश्न निघून जातो. नंतर ज्याने आसक्ती रूप दोष जिंकलाय, त्या आसक्तीला वर मात केली, पूर्ण विरक्ती निर्माण झाली. कशाची आसक्ती नाही आहे, म्हणजे पुढे तर देहाची पण आसक्ती नसते, इथपर्यंत आसक्ती गेलेली आहे सगळी निघून. आणि ज्याची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती आहे, म्हणजे तो कायम परमात्मा स्वरूपाशीच एकरूप झालेला असतो. तो कर्म करत असतो शरीराने, पण मन परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेलं असतं, असा तो आहे. पण ज्याच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, तेच आलं पुन्हा. कामना म्हणजे मला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. त्या सगळ्या कामना नष्ट झाल्या. मी हे करीन, ते करीन, मी हे मिळवीन, ते मिळवीन, ही सगळ्या कामना आहेत, त्या सगळ्या नष्ट झाल्या, पूर्णपणे नाहीशा झाल्यात. त्यामुळे साहजिकच सुखदुःखाच्या पलीकडे जातात. कारण कामनामधून योग्य ते मिळालं तर सुख, नाही ते मिळालं तर दुःख. पण कामनाच नाहीशा म्हणजे सुख दुःखही नाहीच. अशी जे आहेत साधक, ते सुख दुःखाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले असतात. आणि कारण त्यांना ज्ञान झालेलं असतं परमात्मा स्वरूपाचं. परमात्मा स्वरूप हे अनादि अनंत आहे, शाश्वत आहे. समोरचं ब्रह्मांड जे काय दिसतंय हे सगळं विनाशी आहे, केव्हा ते नाहीसं पावणार आहे, तात्कालिक आहे. पण त्याचा मोह सोडल्यामुळे त्या परमात्मा स्वरूपाशी मनाने एकरूप झालेलेच असतात. तेव्हा असे साधक परमपदाला पोचतात, असं भगवान त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे परमपदाला पोचायचं असेल, म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल, की पुन्हा नको जन्म आणि मरण, काहीच नको. तर मग हे सगळे गुण अंगी बाळले पाहिजेत. हे सगळे गुण अंगात बांधल्यानंतर मग आपण परमपदाला पोचू शकतो, असं भगवंत स्पष्ट म्हणतात. आता पुढे ते परमपदाचं वर्णन करतायत. ते परमपद कसं आहे भगवंताचं. 6वा श्लोक आहे. न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावक यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. त्या परमपदाचं वर्णन करताना भगवंत सांगतात की तिथं गेल्यानंतर परत येणं नाही. कारण ते इतकं चांगलं आहे, प्रभावी, परत याची गरजच नाही. काही परत यायचं कशाला. परत येऊन पुन्हा संसारात अडकायचं, कर्म करत राहायची, सुख दुःखात भोगायचं, जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यामध्ये अडकून पडायचं. त्यापेक्षा सगळ्यातनं मुक्तच व्हायचंय, असं ते पद आहे. म्हणून यद गत्वान निवर्तन्ते, तिथं गेल्यानंतर परत येणं नाही, असं ते माझं धाम आहे, भगवंताचं स्वरूप आहे, असं भगवंत सांगतात. मग त्याच्या आधी त्याचं आणखी वर्णन केलेलं आहे त्यांनी, की त्या स्वयंप्रकाशी आहे परमपद. त्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही. म्हणजे सूर्याचा प्रकाश त्याला मिळतो म्हणून ते प्रकाशित असं नाहीये. ब्रह्मांडातल्या सगळ्या वस्तू सूर्य प्रकाशित करतो म्हणून आपल्याला दिसतात. सूर्य गेला की अंधार, काही दिसत नाही. पण सूर्य त्या परमपदाला प्रकाशित नाही करू शकत, ते स्वयंप्रकाशी आहे. मग चंद्रही करू शकत नाही, कारण चंद्र तर स्वतःच परमप्रकाशी आहे. तो काय प्रकाशित, तोही करू शकत नाही. किंवा अग्नी काही करू शकत नाही, कारण अग्नी परमात्म्यानेच निर्माण केलेला आहे. त्यामुळे तो निर्माण केलेल्यावर काही संस्कार करू शकत नाही अग्नी. असं ते परमपदाचं वर्णन केलंय, की सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र प्रकाशित करू शकत नाही, अग्नी पण काही करू शकत नाही. कारण त्या सगळ्या गोष्टी भगवंतानेच निर्माण केल्या. तेच ते परमपद आहे. असं ते परमपद आहे की ज्या पदाला पोचल्यानंतर माणसं फिरून संसारात येत नाहीत. इतकं स्पष्ट वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणखी आता भगवंत या ठिकाणी जीवात्म्याचं वर्णन करतायत. 7वा श्लोक आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. म्हणतात की हा जो देह आहे, मनुष्य देह, या देहामध्ये सनातन जीवात्मा जो आहे, जो देह सगळा चालवतो, देह निर्माण केलाय, चालवतो आणि नैसाही करणार, असा जो जीवात्मा आहे तो माझाच अंश आहे, असं भगवंत म्हणतात. म्हणजे प्रत्येक जीवात्मा हा परमात्म्याचा अंश, म्हणजे परमात्म्याचा अंश, म्हणून आत्मा आला शब्द. आत्मा शब्द तोच आहे सगळीकडे.
हा जीवात्मा आहे तो परमात्मा आहे. आणि मग तो जो जीवात्मा आहे तो प्रकृतीमध्ये स्थित आहे, म्हणजे प्रकृतीच्या गुणामध्ये आहे. त्रिगुणात्मक प्रकृती म्हणतो, गुणामध्ये अडकलेला, आणि त्याच्याप्रमाणे तो कर्म करत सगळं भोगत राहतात. आणि मग मनाला आणि इंद्रियांना आकर्षित करतो. मन आणि इंद्रियाच्या माध्यमातून तो काम करतो. असा तो जीवात्मा आहे. तो आहे परमात्म्याचा अंश, पण प्रकृतीशी जोडला गेल्यामुळे मन आणि इंद्रियांच्या माध्यमातून तो सगळे जीवनातली सगळी कार्य करत राहतो, त्यामुळे त्याची फळं भोगत राहतो, म्हणून जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकून पडतो. पुढे आणखीन त्याचं वर्णन करतायत. 8वा श्लोक आहे आता. शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधा निवाशयात. वायू, सगळ्या वायुमंडळात वायू असतं, पण तो अलिप्त असतो. या ठिकाणी भगवान ते उपमा देत आहेत की वारा आहे तो वासाच्या वस्तूमधनं वास घेऊन स्वतः बरोबर नेतो. एखादी वास येणारी वस्तू आहे, मग तो जो गंध आहे तो आपल्याला कसा येतो, तो वारा त्यातला गंधकण बाहेर नेऊन आणि आपल्यापर्यंत आणतो, वाहून नेतो आणि आणतो. आणि तो गंधकणाचा आपण आस्वाद घेतो, मग आपल्याला त्या गंधाची जाणीव होते. म्हणजे वारा महत्वाचा आहे. वारा नसेल म्हणजे हवाच नसेल तर गंध असून येणार नाही आपल्याला. त्याबरोबर तसंच, म्हणजे आता त्याचं उपमा दिली भगवान, तसंच देहादिकांचा स्वामी जो आहे जीवात्मा, शरीराचा स्वामी आहे दिवा, तो शरीराचा त्याग करतो. पण त्या शरीरातून मनासहित इंद्रिय बरोबर घेऊन नवीन शरीरात जातो. ते वारा जसा गंधकण घेऊन जातो, तसा हा जीवात्मा शरीर सोडून देतो, पण त्यातनं मन आणि इंद्रिय हे घेऊन नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. कारण मनामध्ये सगळे मग संस्कार आहेत, ते संस्कार पुढच्या जन्मी नेले जातात. हे या ठिकाणी स्पष्ट केले की जीवात्मा नवीन शरीर घेतो, पहिलं शरीर सोडतो, नवीन शरीर घेतो, पण मन पहिल्या शरीरातलं असतं. आणि त्यामुळे मनावर झालेले संस्कार पहिल्या जन्मातलेच पुढच्या जन्मात त्याला उपलब्ध होतात, त्याच्याप्रमाणे तो वागत असतो. हे आपण बघतोच माणसं अशी का वागतात, तर मागच्या जन्मीचे संस्कार आहेत. मग ते आले कुठून, तर मनाबरोबर आले. कसे आले, तर त्या जीवात्मा घेऊन आला. शरीर सोडलं तर तो मन आणि हे सोडत नाही, ते धरून ठेवतं, आणि त्यामुळे ते संस्कार त्याला घेऊन येतात. आणि त्यामुळे कसे मनाबरोबर कर्माशय आहे, कर्माशयावर संचित कर्म आहेत, त्यांचे फळं भोगायचे आहेत. आणि इंद्रियांच्या शक्ती इंद्रियांच्या बरोबर असतात पुन्हा, त्यामुळे तो तादात्म्य पावतो इंद्रियांशी, इंद्रियांच्या माध्यमातून त्यांच्या विषयांशी, आणि संसारामध्ये अडकून पडतो. असं वर्णन भगवंतांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणखीनही पुढे वर्णन केलंय, ते आपण आता उद्या बघू. आज या ठिकाणी